brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर मिळतील असा अंदाज आहे. तर शिवसेना किंवा ठाकरे बंधूंची जी युती आहे त्यांना साधारणतः 68 ते 83 हा त्यांच्यासाठी झटका असणार आहे. कारण की शिवसेनेचा 2017चा परफॉर्मन्स पाहिला तर 84 जागा त्यांनी आणलेल्या होत्या. आता राज ठाकरे सोबत असून सुद्धा ते हार्डली 84 पर्यंत पोहोचतात अशी त्यातली स्थिती आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजनची आघाडी फारसा करिश्मा करू शकणार नाहीये, पण 18 ते 25 जागा आहे त्यांच्या पारड्यात येतील असं चित्र डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये आहे. आणि इतर सुद्धा 10 ते 19 जागा घेऊन जात आहेत. याचाच अर्थ खूप मोठ्या प्रमाणात डेंट इतर जे आहेत ते सुद्धा कदाचित ठाकरे बंधूंच्या युतीला देतात. आणि या सगळ्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. वोट रिसर्च हर्षदाकडनं जाणून घेऊ. भाजप आणि शिवसेनेला 41% मतदान झालेलं पाहायला मिळतं आहे. शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या युतीला 33% मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस आणि वंचितला 13% आणि इतरांना 13% वोट शेअर आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आणि शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये वोट शेअर मध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दरी असल्याचं पाहायला मिळतंय. पण काँग्रेस, वंचित आणि इतर यांची जी दरी आहे ती साधारणतः आपल्याला नच्या बरोबर पाहायला मिळते आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेनेला वोट शेअर मध्ये सुद्धा पुढे जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण परिणाम करणारा जर वोट पर्सेंटेज आपल्याला म्हणायचा असेल तर तो भाजप आणि शिवसेना युतीचा आहे असं म्हणता येईल आत्ताच्या घडीला. पण भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सुद्धा जर 41% मतदान होत असेल तर मग मात्र पुन्हा एकदा हा थोडासा झटका हा भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असू शकतो असं सुद्धा आपल्याला आता इथं म्हणता येईल. आपण पुढच्या प्लेटकडे जाऊयात, कशा पद्धतीने गोष्टी घडल्या. सध्या मला असं वाटतं डीव्ही रिसर्चच्या या आकड्यांवर आपण आपल्या न्यूज रूम मध्ये सुद्धा आपल्यासोबत अनेक आपले सहकारी आहेत. आपले वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर सुद्धा आहेत. सर, भाजप शिवसेनेला क्लिअर मॅन्डेट दिसतंय. काय कारण असू शकतात की शिवसेना किंवा ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा सत्तापासून मात्र ते लांब राहत आहेत? बघा, असं आहे की ज्या पद्धतीचं मतदान आज दिवसभर झालेलं आहे त्यातला हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे की याद्यांचं शुद्धीकरण जे होतं ते झालेलं होतं. आणि तुमच्या माहितीसाठी की जवळपास 5 ते 7 लाख नावं जी होती ती नावं जी आहे ती कमी झाली होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 15 लाख नवीन वोटर जे आहेत विधानसभेपासून ते आतापर्यंत म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत 15 लाख नवा वोटर जो आहे तो जोडलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भाजपचं जे वोट पर्सेंटेज आहे ते म्हणजे शिंदेची मतं किती आहे त्याच्यामध्ये ते अजून बायफर्गेट होत नाहीये. त्याच्यामुळं भाजपचा विधानसभेचा वोट शेअर आणि शिंदेचा वोट शेअर याच्यामध्ये कोण जास्त कोणाला फायदा झालाय याचा थोडासा अंदाज यायला पाहिजे. कारण अजून पण आपल्याकडे फायनल आकडेवारी जी आहे ती आलेली नाहीये. पण निश्चितपणे हे जे आकडे दिसतात 122 पर्यंत म्हणजे 107 ते 122 ही जी रेंज आहे ही एका प्रकारे अपेक्षित म्हणजे काय म्हणू त्याला की अपेक्षेच्या जवळ जाणारी आहे. मी असं नाही म्हणणार की अपेक्षेपेक्षा खूप जास्त, पण अपेक्षेपेक्षा जवळ जाणारी आहे. कारण 107 ते 122 कुठलाही आकडा असू शकतो. एका प्रकारे गेल्या वेळेला जर आपण बघितलं तर भाजपला मिळालेल्या जागा ह्या 82 होत्या म्हणजे 2017ला. आता भाजप त्यापेक्षा अधिक जागा किती घेतय? आता जर त्या अधिक जागा ते अजून 7, 8, 9 जागा घेत असतील, समजा 90 पर्यंत भाजप समजा, तर याचा अर्थ असा आहे की मग शिंदेनी 40 जागा कमावल्यात का? जर शिंदेनी 40 जागा कमावल्या असतील तर मला असं वाटतं की मग ती मोठी कमाई असेल. आणि तोपर्यंत मग ठाकरेंचं मोठं नुकसान सगळ्याच बेल्टमध्ये, मग मराठी बेल्टमध्ये सुद्धा आणि हिंदी बेल्टमध्ये सुद्धा झालंय का? हा पण एक महत्वाचा फॅक्टर त्याच्यातून आपल्याला चर्चा करावी लागेल. पण गेल्या वेळेला 227 पैकी त्यांच्या 82 जागा आलेल्या होत्या. आता मात्र ते लढलेच 137 आहेत. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की शिवसेना भाजप युतीमध्ये जास्त वाटा हा भाजपचा असेल असं दिसतंय. तर गेल्या वेळेस पेक्षा हा स्ट्राईक रेट जास्त चांगल्या पद्धतीचा भाजपचा आहे असं यातनं दिसतंय का? निश्चितपणे भाजपचा स्ट्राईक रेट पण जास्त चांगला असणार आहे. जर हे आकडे जर आशेच्या आशे आले असतील तर मला असं वाटतं की शिंदेचा स्ट्राईक रेट सुद्धा काही कमी नाहीये. कारण असं आहे की शिंदे 91 जागा लढले, 91-92 जागा, माफ करा 90 जागा लढले. तर त्यापैकी बायफर्गेशन दिसत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की बायफर्गेशन दिसत नाहीये. पण जर त्या जागांमध्ये जर शिंदेचा वाटा 30 पेक्षा अधिक जागांचा असेल तर 40 जागांपर्यंत जर पोहोचले, 50% पेक्षा जास्त स्ट्राईक रेट झाला, तो 50% स्ट्राईक रेट झाला. तर मग याचा अर्थ असा आहे की बघा, असं आहे की साधा सोपा हिशोब आहे की भाजपचा स्ट्राईक रेट चांगला असणारच होता. शिंदे ठाकरेंचं किती नुकसान करतात याच्यावरती महायुती किती वरती जाणार हे ठरणार होतं. कारण असं आहे की पूर्ण मराठी बहुल भागामध्ये सर्वाधिक जास्त जागा शिंदे लढत आहेत मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये. याचा अर्थ असा आहे की त्या भागातल्या लोकांचा, मराठी लोक जे आहेत ते नेमका त्यांचा विचार बदललाय का? दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी भागातल्या लोकांनी हिंदू म्हणून पण मतदान केल्याचं आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय का? तर हे पण फॅक्टर आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे पूर्णपणे आपण जे म्हणत होतो की मराठीची
किंवा मराठी अस्मिता, महाराष्ट्राची माती, मुंबई तोडण्याचा डाव आणि जे काही भाषण झालं तर ते किती कन्व्हिन्स झालंय किंवा तो प्रचार किती कन्व्हिन्स झालाय खालीपर्यंत, त्या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह मग या आकड्यांमुळे उभं राहू शकतं. मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे, ते म्हणजे की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीचा फारसा इम्पॅक्ट पडलेला पाहायला मिळत नाहीये. भाजप आणि शिवसेना अशा दोघांकडेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर मॅन्डेट जात असेल तर मग युती एकत्र येऊन किंवा दोन्ही मराठी मतची पक्ष जे आहेत ते एकत्र येऊन सुद्धा फारसा परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये. याचा फायदा शिंदेना किंवा भाजपला झाल्याचं आपण म्हणू शकतो का? असं की तुम्ही गेल्या वेळेला जर आपण बघितलं तर 6 एकूण नगरसेवक मनसेचे निवडून आलेले होते, त्यापेक्षा अधिक काही नगरसेवक निवडून आलेले नव्हते. त्यामुळे मनसेची ताकद 2017 सालीच म्हणजे 2017 सालीच ती क्षीण होत चालली होती. 2019ला आपण बघितलं त्यांनी लोकसभा लढलीच नाही. ठीक आहे, 2022ला आपण बघितलं की काय इलेक्शन झाल्याच नाही आणि 2024ला बघितलं तर लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आणि विधानसभेला त्यांची एकही जागा आलेली नाहीये. त्यांचा वोट शेअर 2006 पासून म्हणजे पक्षाची स्थापना झाल्यापासून पहिली निवडणूक जी त्यांची झाली होती 2009ला झालेली होती, 2009 पासून त्यांचा वोट शेअर 5.6% म्हणजे व्हेरिएबल म्हणजे 0 ते 5.7% ते 1.5-2% आलेलं आहे. त्यामुळे एका प्रकारे ठाकरेंसोबत त्यांची मतं कुठे होती, त्यांची मतं काही ठिकाणी त्यांच्यासोबत प्रॅक्टिकली युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी यासाठीच घेतलेला होता, कारण की गेल्या वेळेला अनेक ठिकाणी पडलेल्या मतांपेक्षा अधिकची मतं म्हणजे ठाकरेंचा उमेदवार किंवा युतीचा त्यांचा उमेदवार पडलेल्या मतांपेक्षा अधिकची मतं जी होती ती मनसेच्या कॅन्डिडेटला होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांची सायझेबल मतं त्या भागामध्ये होती. पण आता ती झाली 2017ची आकडेवारी. ती आता पण आहेत का, हा पण एक मुद्दा आहे. आणि आता विधानसभेला मनसेच्या मतांचा आकडा जो आहे तो अजूनच खाली गेलेला आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळं एक भावनिक इमोशनल टच त्याला होता. मराठी माणसं त्याच्याबद्दल इमोशनल होती का तर होती आणि अजूनही आहेत का तर आहेत. म्हणजे आपण काय म्हणजे आकडे वेगळे दिसतात म्हणून त्यांच्यातले इमोशन संपले असं आपण म्हणू शकत नाही. पण बघा असं आहे की 2 गोष्टी आहेत. एक प्रॅक्टिकल निर्णय आहे की त्यांनी प्रॅक्टिकल निर्णय घेतला म्हणून ते इतके दिसत आहेत तुम्हाला 68-70 पर्यंत. जर समजा ठाकरे वेगळे लढत आहेत दोन्ही आणि शिंदे पण महायुतीकडून लढत आहेत तर मग काय रिझल्ट दिसला असता? मला असं वाटतं की हा जो रिझल्ट आहे तर हा रिझल्ट मला एक पुश आहे त्याला, त्या पुश मराठी पुश त्याला आहे त्या रिझल्टला. फक्त एक गोष्ट नक्की आहे की शिंदे जे आहेत तो यातला या इलेक्शन मधला एक्स फॅक्टर ठरलेले आहेत. भाजप ज्याला वेगळी एकटी लढलेली होती 227 जागांवर त्यावेळेला त्यांना 82 मिळाल्या होत्या. पण शिंदे सोबत आल्यानंतर त्यांना 138 मधल्या किंवा काय आपण म्हणतोय की 107 ते 122 पर्यंत त्यांना एकत्रितपणे जाता येते. म्हणजे शिंदे सोबत आल्याचा पण त्यांना फायदा मला असं वाटतं की मराठी मतं त्यांच्या सोबत कुणामुळे आली असतील तर ती शिंदेमुळे आलेली दिसत आहेत. कारण की ज्या पद्धतीची मतं त्यांना गेल्या वेळेला मिळाली होती मोर ऑर लेस म्हणजे 1-2% प्लस मायनस तीच मतं त्यांना फायनली मिळालेली दिसत आहेत. जागांच्या बदल्यामध्ये मी म्हणत नाही, कारण बायफर्गेशन मी अजून परत एकदा अंडरलाईन करू, बायफर्गेशन आलेलं नाहीये. तर तेवढीच मतं जवळपास आलेली दिसत आहेत ना. म्हणजे त्यांचा जर आकडा 80 ते 90 किंवा 90 ते 80 ते 95च्या दरम्यान असेल तर मोर ऑर लेस 2-3% वोट्स त्यांचे कमी जास्त दिसतील. बाकी शिंदेचा फायदा त्यांना झालेला जास्त अधिक पाहायला मिळतो आणि वोट ट्रान्सफर युतीचं महायुतीचं याच्यामध्ये क्लिअर कट झालेलं बघायला मिळतं. म्हणजे हिंदू मतांचं जे एकमेकांना ट्रान्सफर होणं आहे महायुती जेल झालेली दिसते. ज्या पद्धतीची भांडणं तुम्हाला नवी मुंबईत बघायला मिळाली पण ती टोलनाक्याच्या अलीकडे मुंबईत नाही दिसली तुम्हाला. तर ते पण मग त्याच्यातला एक वेगळा एक्स फॅक्टर बघायला मिळेल आपल्याला. मला असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेनं सोबत राहण्याचा भाजपचा जो अट्टाहास होता तो इथं भाजपला कामी आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि वेरेस ठाकरेंना सुद्धा मनसेला सोबत घेण्याचा फायदा झालेला आहे. अशासाठी ते म्हणजे की मनसेच्या दृष्टीनं जर विचार केला तर मनसेच्या 7 जागा आणि तिथे 56 नगरसेवक हे फोडले होते ठाकरेंचे आणि त्यानंतर सुद्धा ठाकरेंना जर का 68 जागा 68 ते 83 जागा मनसेला सोबत घेऊन येत असतील तर ठाकरेंचा एक प्रकारे आपण म्हणूयात की फायदा झालेला आहे. या परिस्थितीमध्ये ठाकरेंची परिस्थिती कायम ठेवू एक्झॅक्टली थोडीशी खाली जाऊ शकते. पण म्हणजे फूट झाल्यानंतर शिवसेनेची आपण म्हणू शकतो की हा परफॉर्मन्स जो आहे तो बऱ्यापैकी आणि मनसेचा हा सुद्धा फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. ते म्हणजे की त्यांनी लोकसभा विधानसभा या निवडणुका लढवल्या नव्हत्या. त्यामुळे मतदानाच्या अनुषंगानं जर आपण विचार केला विधानसभा लढवली होती पण फार मोठ्या प्रमाणावर त्यांना तसा म्हणजे इम्पॅक्ट गाठता आला नव्हता. त्यांचे कोणी निवडून आले नव्हते. तर मतांचा टक्का जरी असला तरी सुद्धा निवडून न येणं हा इम्पॅक्ट राहतो. आणि इथं जर आपण पाहिलं तर महापालिकेमध्ये त्यांच्या सीट्स येणं ही एक चांगली गोष्ट राहू शकते.